नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग परत घेऊन आलोय माझी आणखी एक कथा. तुम्ही माझ्या चरणहीन आणि एक होता परमेश्वर या दोन दीर्घ कथा कदाचित ऐकल्या असतील. नसल्या ऐकल्या तर त्याही ऐका, या चॅनेलवर आहेत. पण आज मी जरा एक वेगळी कथा घेऊन येतोय. म्हटलं तर ही विज्ञान कथा आहे. पण ही विज्ञान कथा वाचून भारताचे प्रसिद्ध वैज्ञानिक दिवंगत डॉक्टर जयंत नारळीकर सर यांनी मला अभिनंदनाचा ईमेल पाठवला होता की त्यांना ही कथा आवडली, असं त्यांचं म्हणणं होतं. आता त्यांना जर ही कथा आवडली आणि ते स्वतः म्हणजे त्यांच्या कथा वाचून, त्यांनी लिहिलेल्या विज्ञान कथा वाचून आम्ही लहानाचे मोठे झालो आणि या अशा व्यक्तीला, गुरुतुल्य व्यक्तीला माझी कथा आवडावी याशिवाय दुसरं आणखी काय पारितोषिक असणार. तर त्यांना ही कथा आवडली, तुम्हालाही आवडेल याची खात्री आहे. ऐका, या गोष्टीचं नाव आहे स्पेस स्पायडर्स. स्पेस स्पायडर्स ही अशी एक विज्ञान कथा आहे जिच्यावर मला खूप डोकेफोड करावं लागलं, आणि प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवर जी स्पर्धा घेतली गेली विज्ञान कथा विषयक, त्यातही या कथेला पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे. ऐकूया स्पेस स्पायडर्स. भैरू आज शेतातच झोपणार होता. पीक अगदी कापणीला आलं होतं. चोर आणि रानडुकरांना आमंत्रणच, त्यामुळे राखण्याची गरज तर होतीच. शेतातच एक छोटंसं माचाण बनवलं होतं. त्याच्यावर चढून बसलं की सगळ्या शेतावर नजर पडायची. जशी रात्र झाली तसा भैरू माचाणावर चढून बसला. भाकर तुकडा वरतीच खाल्ला आणि बघत बसला, कुठे काय हलतंय का, काय हालचाल दिसते का, नीट नजर ठेवणं गरजेचं होतं. बराच वेळ गेला आणि अचानक भैरूला वेगळाच काहीतरी आवाज आला. आकाशातून काहीतरी चमकदार येताना दिसलं. एक अतिशय तेजपुंज जळतं काहीतरी आलं आणि धाडकन शेतात जाऊन आदळलं. जोरात आवाज झाला. भैरू धडपडतच माच्यावरनं उतरला आणि त्या दिशेला धावायला लागला. थोड्याच वेळात तो त्या जागी जाऊन पोहोचला. एक काळपट दगड पडला होता आणि जवळपास जळून गेला होता. चिमणी जवळ होती. त्याच्या मिणमिणत्या प्रकाशात भैरू बघत होता. भैरूनं त्याला हात लावण्याचा प्रयत्न केला, पण तो अतिशय गरम असल्याचं त्याला आधीच जाणवलं. त्यामुळे भैरूचा हात तर भाजला नाही. आकाशातून एक दगड पडलाय आणि त्यांनी आपल्या शेताच्या एका कोपऱ्यातलं पीक जाळून टाकलंय, इतकं भैरूला समजलं. इतकात आजूबाजूच्या शेतातही बाकी शेतकरी आपापल्या पिकाची राखण करत होतेच. दोघे चौघे धावत आले. काय रे भैरू, काय झालं? काय नाही रे किसन, ह्यो दगड पडला आकाशातून, पिकाची वाट लावली या, भैरू म्हणाला. उंचावरून पडल्यामुळे दगड अर्धवट मातीत रुतला होता. किसन पुढे झाला आणि दगडाला लावलेला हात त्यांनी चटका बसल्यागत मागे घेतला. गरम आहे जणू, किसन उद्गारला. तर जळत जळत पडल्या ना तो, तर काय थंड असेल वय. पुढं काय करूया, किसननं विचारलं. पुढं काय, पंचनामा करायला लागल, भीम्यानं माहिती पुरवली. साक्षी, पंचनामा, गडी सगळ्यात तयार होता. शेवटी पंचनाम्याच्या लफड्यात पडायचं की नाही याचा खल होऊन भीम्यालाच पोलीस पाटलाला बोलवायला पाठवलं. तासाभरात पाटील आले. पंचनामा करून दगड घेऊन गेले. चांगला 20 किलोचा दगड होता. वाकडा तिकडाच, पण साधारण बघायचं तर 1 फूट लांबी, रुंदी आणि एक 4 ते 5 इंचाची जाडी असेल. शेतातून उचलून तो 20 किलोचा दगड चौकीवर नेईपर्यंत सगळे घामाघूम होऊन गेले होते. दुसऱ्या दिवशी पोलीस पाटलानं जिल्ह्याच्या ऑफिसात फोन लावला. तर त्याला असं कळलं की हा दगड फारच महत्वाचा आहे आणि त्यांनी स्वतः तो गाडीत घालून ताबडतोब जिल्ह्याला घेऊन यावा. झालं. भैरू आणि भीम्या दोघांना गाडीत घातलं पाटलांनी आणि पाटील जिल्ह्याला गेले. हो, आता ऐन वेळेला साहेबांनी काय विचारलं तर उत्तर कोण देणार? गंमत म्हणजे आता तो दगड इतका जड वाटत नव्हता. सुकल्यामुळे हलका झाला म्हणावं तर तसंही नव्हतं. मुळात तो उचलला तेव्हाही गरमच होता, त्यामुळे त्यात ओल असायला वाव नव्हताच. साहेब तर म्हणाले सुद्धा, पंचनाम्यात तुम्ही वजन साधारण 20 किलो म्हटलंय, पण हा 10-12 किलोपेक्षा जास्त जड नाही वाटत. नुसतं हसण्यापलीकडे पाटील काही करू शकले नाहीत. साहेब, कदाचित तो सुकला असेल. हा, तसं असणं शक्य आहे. भैरू काय बोलणार इतक्यात पाटलांनी वाटारलेले डोळे त्याला दिसले. तो मूग गिळून बसला. तो दगड शेवटी इस्रोच्या प्रयोगशाळेत पोहोचला तेव्हा त्याचं वजन कमी कमी होत 5 किलोपेक्षाही कमी झालं होतं. तसंच त्याच्या पृष्ठभागावर स्पष्टपणे आता चिरा पडलेल्या दिसत होत्या. डॉक्टर वेणुगोपाल दगडाचं निरीक्षण करायला लागले आणि त्यांना दिसलं की त्या चिरामध्ये काहीतरी साधर्म्य आहे. म्हणजे दिसायला होत्या वाकड्या तिकड्याच, पण तरीही त्यात काहीतरी नियमितता आहे. पण काय आहे हे मात्र त्यांच्या लक्षात येत नव्हतं.
दिवसभर निरीक्षण करूनही त्यांना काही उलगडा झाला नाही. संध्याकाळी त्या दगडावरती एक आवरण घालून डॉक्टर घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर आले. आवरण काढलं तर त्यात 3 तुकडे होते. त्या तुकड्यांना बाहेर आलेले काटकुळे पायांसारखे भाग स्पष्ट कळत होते. डॉक्टरांच्या लक्षात आलं, काल दिसणाऱ्या त्या वाकड्या तिकड्या रेघा म्हणजे चिरा काही नव्हतं, त्या पायांच्याच बाह्यरेषा होत्या. पण तरीही हे 3 जीव दगडाचा पूर्ण भाग नव्हते हे निश्चित. जरा इकडे तिकडे बघितलं आणि डॉक्टरांच्या अंगावर शहारा आला. चौथा भाग नव्हे, चौथा प्राणी कपाटावर चढून त्यांच्याकडे पाहत होता. हालचाल करत नव्हता, पण त्याशिवाय तो कपाटावर जाणं शक्यच नव्हतं. त्याचे डोळे डॉक्टरांना दिसत नव्हते, पण तो आपल्याला पाहतोय अशी एक जाणीव मात्र होत होती. नंतर त्यांना ते दिसलं. 4 डोळे, 12 पाय. भीतीदायकच होता. साधारण एक वळलेल्या मुठीपेक्षा थोडं मोठं शरीर आणि काळे पिवळे असे 12 पाय. अंगभर बारीक लव. शंकर, शंकर! डॉक्टरांनी मारलेल्या हाका ऐकून शंकर धावत आला. अरे, आपल्याकडे एखादी मोठी काचेची पेटी आहे का? आणि एखादा लांब चिमटा असला तर घेऊन ये लवकर. डॉक्टरांनी आज्ञा सोडली. सर, ते मासे ठेवले होते, ती टँक आहे, रिकामी आहे, चालेल का? शंकरनं विचारलं. चालेल, आण ती, आणि चिमटा विसरू नकोस. शंकर गेला आणि रिकामी पडलेली माशांची टाकी साफसूफ करून घेऊन आला. चांगली मोठी होती, म्हणजे एकट्याला उचलाल तशी थोडी जडच होती. डॉक्टरांनी चिमटा वापरून 4ही प्राण्यांना रिकाम्या टँकमध्ये ठेवलं, वर झाकण ठेवलं आणि निरीक्षण करायला सुरुवात केली. मध्येच ते उठले आणि त्यांनी राजमला फोन केला. 12 पाय असलेला तो काळा पिवळा कोळ्यासारखा प्राणी नक्कीच पृथ्वीवरचा नव्हता. एका परग्रहावरच्या प्राण्याला प्रथम आपण पाहिलंय यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. राजम, राजम, हातात असेल ते काम टाक आणि माझ्या प्रयोगशाळेत ये, डॉक्टर म्हणाले. त्यांच्या आवाजात असलेली ऊर्जा राजमला फोनवरूनही जाणवली. काय झालं सर, एकदम उत्तेजित वाटताय, राजम म्हणाला. तू तू आधी इथे ये आणि मग सांग मी उत्तेजित होऊ का नको, ताबडतोब. नेमका काय प्रकार आहे हे न सांगताच डॉक्टरांनी फोन ठेवून दिला. राजम जरा बुचकळ्यातच पडला. म्हणजे डॉक्टर म्हणजे कायम शांत, त्यांना इतकं उत्तेजित झालेलं कधीच कोणी पाहिलं नसेल. नक्कीच काहीतरी वेगळं आहे. राजमच्या मनात तो दगड डोकावून गेला. परवाच आला होता आणि डॉक्टर त्याचा अभ्यास करणार होते. त्यांना बहुधा या दगडात काहीतरी अमिनो ऍसिड वगैरे मिळाली असावीत. राजम स्वतःशीच हसला. नक्कीच, दुसरं काय कारण असणार सरांना इतकं उत्तेजित व्हायला. हातातलं काम बाजूला ठेवून राजम डॉक्टरांकडे आला आणि त्याने दिसलेलं दृश्य पाहून सरळ किंकाळी फोडली. सर, काय आहे हे? प्राणी पृथ्वीवरचे नाहीत हे स्पष्ट दिसत होतं. म्हणजे 12 पायांचा कुठलाही सजीव त्याच्या माहितीत नव्हता. तसंच बघायचं तर जरी थोडंफार या प्राण्याचं कोळ्याशी साधर्म्य होतं, पण तो कोळी नव्हता हे निश्चित. बघ राजम, परवाच्या दगडात बसून कोण पाहुणे आलेत ते, डॉक्टरांनी खुलासा केला. ताबडतोब डॉक्टरांनी इस्रोचे डायरेक्टर डॉक्टर शिवम यांना फोन लावला. सर, जरा अर्जंट येऊ शकाल का माझ्या प्रयोगशाळेत, काही महत्वाचं दाखवायचंय. शिवम सरांची प्रतिक्रिया ही राजमपेक्षा वेगळी नव्हती. लवकरच इस्रोने एक पत्रकार परिषद घेतली आणि आपल्याला अचानक सापडलेल्या कोळ्यांची एक फिल्म जारी केली. जगभरात या बातमीनं वादळ पसरलं. विश्वात आपण एकटेच आहोत का या प्रश्नातली हवाच निघून गेली होती. अजूनही काही शास्त्रज्ञ हा खरंच परग्रहावरचा प्राणी आहे की नाही याबद्दल साशंक होते. अमेरिकेनं ही एक थाप असल्याचं मत मांडलं. फोटोशॉप करून साध्याच कोळ्याला 12 पायांचा दाखवलाय असं त्यांचं मत होतं. चीननं ताबडतोब भारत जीवशास्त्रात नको ते प्रयोग करत आहे आणि या कोळ्यांचा फ्रँकेस्टाईन होऊ शकतो वगैरे निष्कर्ष काढले होते. पाकिस्ताननं भारताचं हे छुपं शस्त्र असल्याचं जाहीर केलं. काश्मीर प्रश्नावरून जगाचं लक्ष हटवण्यासाठी भारत असं काही दाखवित आहे असाही त्यांचा एक सूर होता. हा प्राणी खाणार काय हा प्रश्न होताच. उपासमारीनं तो मरू शकतो हे जेव्हा डोक्यात आलं तेव्हा सगळ्यांची धावपळ झाली. तोवर प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ हजर झाले होतेच. पण हे प्राणी नेमकं काय खातील हे त्यांनाही कळत नव्हतं. येताना दगडातून ते का आणि कसे आले, त्या दगडात त्यांना कोणी भरलं, दगडाचं वजन कमी का होत गेलं, सगळे प्रश्न अनुत्तरित होते. कदाचित त्यांची उत्तरं कधीच मिळणारही नव्हती. या 4 प्राण्यांची शरीरं वगळता थोडीशी माती फक्त टाकीत पडलेली होती. म्हणजे कुठल्याही प्रकारचं आवरण येऊन पडेपर्यंत या प्राण्यांच्या अंगावर नव्हतं. अवकाशातून निर्वात पोकळीतून येताना त्यांना काही नडलं नव्हतं. वातावरणाशी घर्षणाच्या तापमानाचा त्यांच्यावर परिणाम झाला नव्हता. आगीचा गोळा असं त्याचं भैरूनं वर्णन केलं होतं. म्हणजे काही हजार अंश तापमान त्यांचं नक्कीच होतं, ते त्यांनी सहन केलं होतं. इतकंच काय, आकाशातून येऊन जमिनीवर जोरात आदळल्यावर सुद्धा ते जिवंत होते. म्हणजे सगळंच भीतीदायक होतं.
पत्रकार परिषद आटपून डॉक्टर परत प्रयोगशाळेत आले आणि दृश्य पाहून हादरले. चारही कोळी एव्हाना पूर्ण जागृत झाले होते. आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीकडे ते पाहत होते. काचेच्या टाकीच्या भिंतीवर चढणं त्यांना शक्य होत नव्हतं, पण ते सुटण्याचा प्रयत्न करत होते हे समजत होतं. आधी काही कीटक टाकीत टाकले गेले, पण त्या स्पायडर्सनी, हो त्यांना आता एव्हाना स्पेस स्पायडर्स असं नाव मिळालं होतं, पण त्या स्पायडर्सनी काही त्यांना तोंड लावलं नाही. मग जीवशास्त्रज्ञ राजीव केळकर पुढे आला. काही जातींचे कोळी लहान प्राणी खाऊन जगतात, तर लहान पाली बेडूक वगैरे खायला देऊन बघूया का असं त्यानं विचारलं. पण जर त्यामुळं यांना काय अपाय झाला तर, म्हणून एका कोळ्याला चिमट्यानं दुसऱ्या वेगळ्या टाकीत काढलं गेलं. जवळच्या एका तलावातून लहान लहान बेडूक पकडून आणले. ती बेडकाची पिशवी जवळ आणली जातात सगळेच स्पायडर तिकडे बघू लागले. तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागले. राजीवनं आधी दोन छोटे बेडूक एका कोळ्याच्या टाकीत सोडले. पहिला बेडूक सोडता क्षणी त्या कोळ्यांनी जणू काय त्याच्यावर हल्लाच चढवला आणि हाडं वगळता सर्व बेडूक फस्त करून टाकला. इतर कोळी सगळं हे पाहत होते आणि त्या त्या टाकीकडे जाण्याचा प्रयत्न करत होते, पण मध्ये वेगवेगळ्या टाक्या असल्यामुळे त्यांना आता तिथे जाता येत नव्हतं. राजीवनं आणखी 4 तास वाट बघितली. त्या कोळ्याला काही इजा झालेली दिसली नाही. मग सर्वच कोळ्यांना बेडकांची मेजवानी दिली गेली. काही मिनिटात टाकीत फक्त बेडकाच्या हाडांचा ढीग शिल्लक राहिला. एक प्रश्न सुटला होता, पण त्याहून महत्वाचा प्रश्न बाकी होता. या प्राण्यांचा नीट अभ्यास करण्यासाठी ज्या सुसज्ज प्रयोगशाळेची आवश्यकता होती ती भारतात काही उपलब्ध नव्हती. त्यामुळे पुढील अभ्यासासाठी त्यांना अमेरिकेत हलवावं अशी सूचना अमेरिकेकडून आली. आधी जरी त्यासाठी बरीच कागदी लढाई लढायला लागली, तरी शेवटी सरकारनं परवानगी दिली आणि एका खास विमानातून हे 4 कोळी घेऊन राजीवची स्वारी अमेरिकेला रवाना झाली. जी काही माहिती मिळेल तिचं श्रेय भारत आणि अमेरिका यांना जोडीनं मिळणार होतं. राजीव अमेरिकेला पोहोचला तेव्हा त्याच्या स्वागताला रिचर्ड आला होता. रिचर्ड त्याच्याबरोबर या कोळ्यांवर काम करणार होता. रिचर्डची गाडी खास परवानगीनं सरळ विमानाजवळ आणली गेली. कोळी असलेली पेटी कोणाच्याही नजरेला पडू न देता सरळ विमानातून त्या काळ्या काचांच्या गाडीत जाऊन पोहोचली. तरी काही वार्ताहर लांबूनच कॅमेऱ्यानं अगदी ताकदवर लेन्स वगैरे लावून काही फोटो मिळतात का पाहत होतेच. वेलकम टू प्रिझन, रिचर्ड म्हणाला. प्रिझन? तुरुंग? राजीवला कळेना. तुझ्या येण्याची बातमी बाहेर फुटलीये. हे पापाराजी तुला जगून देणार नाहीत. तू बाहेर आलेला दिसलास की तुझा पिच्छा पुरवतील. त्यामुळे तू एकटा कुठंही जात नाहीस याची काळजी घेतली गेली आहे. उद्यापासून बहुधा माझ्या मागे अंगरक्षक लागणार असं दिसतंय. राजीव हसला. अमेरिकन वार्ताहर हा काय चिकट प्रकार असतो हे त्याला ऐकूनच माहित होतं. गाडी सरळ शहराबाहेर एका कुंपणाच्या दरवाजा लगत येऊन थांबली. संपूर्ण सुरक्षा तपासणी करून कागदपत्र तपासण्यात 10 मिनिटं लावून मग तिथल्या सैनिकानं गेट उघडलं. गाडी आत शिरली. बराच वेळ गेल्यावर आणखी एक गेट लागलं. तिथेही पहिल्यासारखे सोपस्कार होऊन मग गाडी आत गेली. काही मिनिटात एकुलती एक 7-8 मजली इमारत त्या कुंपणाच्या आत दिसू लागली. या इमारतीला अजिबात खिडक्या नव्हत्या. शेजारी 2-3 बैठ्या इमारती पण होत्या. ती उंच इमारत दिसते ना, ती आमची हाय सिक्युरिटी लॅबोरेटरी, रिचर्ड म्हणाला. आणि या बाजूला बैठ्या इमारती आहेत, ती इथल्या लोकांची राहायची व्यवस्था. इथून आपण आत्ता आलो ते गेट 5 मैल दूर आहे आणि पहिलं गेट 8 मैल दूर आहे. इमारती बाहेरच्या 5 मैलाच्या वर्तुळात तू कुठेही फिरू शकतोस. पण याला एक तारेचं कुंपण आहे आणि त्याच्या बाहेर 3 मैलाचा भाग मात्र सगळ्यांना वर्जित आहे. तिथे कोणीही माणूस दिसला तर त्याला सरळ गोळ्या घातल्या जातात. आतली गुपितं कोणी चोरू नयेत म्हणून ही खबरदारी. अगदी आवश्यक असेल तरच खास परवानगी घेऊन इथून बाहेर जाता येतं. त्यासाठी सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 शटल ज्यांना परवानगी असेल त्यांना घेऊन शहरात जातं. त्याशिवाय बाहेर जायचं दुसरं साधन नाहीये. तुरुंग म्हणजे काय हे राजीवच्या लक्षात आलं. खास परवानगी असल्याशिवाय इथून बाहेर पडणं अशक्यच होतं. यातून पुढे यानंतर तू इथेच राहणार आहेस. रिचर्डच्या या वाक्याची खरं तर गरज नव्हती. बाजूला ती चौकोनी इमारत दिसते, तिथली मेस. दिवसाच्या कुठल्याही वेळेला अगदी 24 तास तिथे खाणं मिळतं. या आतल्या वर्तुळात एकंदर 35 लोक काम करतात, अगदी सगळे कर्मचारी धरून. या कोळ्यांना इतक्या सुरक्षेत ठेवायचं कारण राजीवला कळेना. त्याला भारतातली सुरक्षा व्यवस्था आठवली. आओ जाओ घर तुम्हारा. इतक्या सुरक्षेचं कारण त्यानं विचारलं. रिचर्डनं क्षणभर त्याच्याकडे रोखून पाहिलं. तू जीवशास्त्रज्ञ आहेस नाही का? हे प्राणी पृथ्वीवरचे नाहीत. ते कुठून आले, कोणी पाठवले, त्यांच्यापासून मानव जातीला धोका आहे की नाही माहिती आहे काही? नाही ना? इथे आम्हाला पूर्ण काळजी घ्यावी लागते. ही लॅब सगळ्या घातक वस्तू आणि जीवांचा अभ्यास करते.
त्यातले कोणीही बाहेर सहज निसटू नयेत म्हणून हिला खिडक्याही नाहीयेत. बघितलं असशीलच. राजीवला पहिल्यांदाच आपल्या जबाबदारीचं दडपण जाणवू लागलं. संपूर्ण इमारतीत केवळ यंत्रांच्या साहाय्याने हवा खेळवली गेली होती. कोळ्यांची पेटी एका विशेष खोलीत नेऊन ठेवली गेली. त्या खोलीत एका टेबलावर एक मोठी काचेची टाकी होती. चारही बाजूंना भरपूर मोकळी जागा होती. छतावरून लावलेले कॅमेरे सतत त्या पेटीवर आपला डोळा वटारून बघत होते. काही कॅमेरे खोलीचा प्रत्येक चौरस इंच नजरेखाली ठेवत होते. एका मोठ्या चिमट्यानं राजीवने अलगद चारही कोळ्यांना या मोठ्या पेटीत सोडलं. वरून काचेचं झाकण लावलं गेलं. एका बाजूनं पेटीला सतत शुद्ध हवा पुरवली जात होती. दुसरीकडून अन्न देण्याची सोय होती. पेटी स्वच्छ करण्यासाठी पेटीचा खालचा भाग अलग होऊ शकत होता. ते सुद्धा आतल्या प्राण्यांना निसटता येणार नाही अशा प्रकारे. राजूची सगळी सोय लावून रिचर्ड त्याच्या घरी गेला. त्याची मैत्रीण रिबेका आणि तो एकत्रच राहायचे. रिबेका सुद्धा जीवशास्त्रज्ञ म्हणून तिथेच कामाला होती. त्यामुळे तिचं आणि आपलं चांगलं जमेल असं राजूला वाटलं. राजूची खोली अगदी आरामदायक होती. कसलीच तक्रार करायला वाव नव्हता. फक्त रात्र व्हायला आली तरी आपल्याला झोप लागेल की नाही याची त्याला खात्री नव्हती. विमानात खरं तर तो झोपूनच आला होता, पण जेट लॅग हा असा एक विचित्र प्रकार आहे की तुम्ही मुद्दामून आपल्या झोपेचं चक्र नीट केल्याशिवाय तो लवकर जात नाही. राजीवला आधी रात्री झोपच आली नाही. सकाळी गजर वाजला तर उठवतच नव्हतं. एक तर आदल्या दिवशीचा प्रवासाचा शीण आणि जेट लॅग. सुमारे अर्धा तास लागला त्याला पूर्णपणे जागा व्हायला. मग मात्र घाई गडबडीत आवरून राजीव बाहेर धावला. मेसमध्ये ब्रेकफास्ट करायला गेला तर तिथे सगळेजण आपल्याकडे विचित्र नजरेने बघतायत हे त्याला जाणवलं. नवीन चेहरा दिसणं हा तिथे दुर्मिळ योगच होता. कसा तरी ब्रेकफास्ट उरकून राजीव लॅबमध्ये हजर झाला. रिचर्डनं रिबेका आणि राजीवची ओळख करून दिली, पण रिबेकाचं वागणं अगदी थंड होतं. राजीवला ती आपल्या बरोबरीचा मानतच नव्हती हे स्पष्ट जाणवत होतं. थोडा प्रयत्न करून राजीवनंही तिच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. मग रिचर्डनं त्याची गाठ मॅटशी घालून दिली. खरं तर मॅट हा त्याचा वरिष्ठ, पण अमेरिकन संस्कृतीनुसार सगळे त्याला मॅटच म्हणायचे. आदरार्थे बहुवचन वगैरे तिकडे काही संभवत नाही. तितक्यात रिबेकानं एका कोळ्याचं नीट निरीक्षण करायचं ठरवलं, पण तिला राजीव जवळपास नको होता हे कळत होतं. तिनं चिमट्यानं एक कोळी उचलून सरळ आपल्या समोरच्या ट्रेमध्ये घेतला. त्याच्यावर एक पारदर्शक झाकण ठेवलं आणि बाजूच्या टेबलावर जाऊन ती त्याचं निरीक्षण करू लागली. राजीवनं तिच्या वाट्याला जायला नको म्हणून सरळ उरलेल्या 3 कोळ्याकडे मोर्चा वळवला. त्याच्यापैकी 2 कोळ्यात त्याला काहीतरी वेगळे पण जाणवत होतं. थोड्या वेळाने त्यानं परत रिबेकाकडे बघितलं तर ती आपल्या कामात गुंग होती. त्या कोळ्यापैकी दोघांचा आकार काहीतरी वेगळा जाणवत होता. त्यासाठी राजीवला भारतात काढलेले आधीचे फोटो बघायचे होते. शेवटी तो सरळ मॅटकडे गेला आणि त्याच्या कॉम्प्युटरवरून राजीवनं हवे असलेले फोटो मिळवले. ते फोटो घेऊन तो परत कोळ्यांच्या खोलीत आला तर त्याला धक्काच बसला. काय झालं होतं कुणास ठाऊक, पण रिबेकाच्या एका हाताच्या बोटाला त्या कोळ्यानं आपल्या 12 पायात पकडलं होतं. रिबेका कसल्या तरी धुंदीत असावी असं दिसत होतं. त्या कोळ्याला काढण्याचा कसलाही प्रयत्न ती करत नव्हती. मॅट मॅट त्या बंद इमारतीत राजीवच्या हाका घुमल्या. सगळेच चमकले. इतक्या मोठ्या आवाजाची त्यांना सवय नव्हती. काय झालं बघायला मॅट धावतच आला. रिबेकाची ती स्थिती पाहून काय करावं एक क्षणभर त्यालाही सुचेना. शेवटी चिमट्यानं रिबेकाच्या हातावरचा कोळी वेगळा करायला घेतला तेव्हा दोघांच्या लक्षात आलं की त्या कोळ्यानं आपली सोंड रिबेकाच्या बोटात खुपसली होती. बहुधा तो तिचं रक्त पित असावा, पण रिबेकाचं वागणं अगदीच वेगळं होतं. म्हणजे आपलं बोट सुटू न द्यायची ती धडपड करत होती. त्यासाठी राजीव आणि मॅट ती दोघांनाही विरोध करत होते. काय चाललंय दोघांना कळेना. तितक्यात रिचर्ड तिथे आला. त्यालाही रिबेकाने दूर ढकललं. रिबेका काय करतेस, रिचर्डनं विचारलं. मला त्रास देऊ नको रिचर्ड. इतकी सुखद संवेदना यापूर्वी कधीच मला आली नव्हती. रिबेकाचं बोलणं ऐकून सगळे चाट पडले. 10-12 मिनिटं रक्त पिऊन कोळ्यानं तिचं बोट सोडलं. लगेच त्याला चिमट्यानं उचलून राजीवनं परत पेटीत ठेवलं. रिबेका धुंदीतच होती. तिच्या म्हणण्याप्रमाणे अवर्णनीय सुखाचा अनुभव तिला आला होता. असला प्राणी आणल्याबद्दल तिनं चक्क राजीवचे आभार मानले आणि सरळ त्याचं चुंबन घेतलं. राजीवनं कशी बशी आपली सुटका करून घेतली. राजीवनं आता आपलं निरीक्षण मॅटला सांगितलं. त्या वेगळ्या दिसायला लागलेल्या 2 कोळ्यांवर दोघेही नजर ठेवून होते. 5व्या दिवशी टाकीत अनेक कोळ्यांची पिल्लं दिसायला लागली तेव्हा कोळी वेगळे का दिसत होते ते समजलं. त्या 2 माद्या होत्या आणि काळपट रंगाचे अंड्याचे पुंजके पोटावर चिकटवून त्या वावरत होत्या. कोळी वर्गातील अनेक प्राणी असं करतात, पण ते जीवशास्त्रज्ञ असलेले आपल्याला ओळखता येऊ नये यामुळे राजीव शर्मिंदा झाला. त्या दिवसानंतर रिबेकाचं वागणंच बदललं. सतत ती संधी मिळेल तेव्हा कोळ्यांकडून दंश करून घ्यायला लागली.
पण ते कोळी आता तिला दंश करत नव्हते. 4 कोळ्यांपैकी वेगवेगळ्या कोळ्याकडून तिनं प्रयत्न करून बघितला, पण कोणीच तिला दंश केला नाही. मग ती लॅबमधून बाहेर पडली. बाजूच्या झाडीत अनेक कीटक होते, त्यांना पकडून ती दंश करून घ्यायला लागली, पण तिला हवा तो आनंद त्यातून मिळत नव्हता. 8 दिवस असेच गेले. सगळा वेळ ती फक्त दंश करून घ्यायचा प्रयत्न करत होती, पण तिला कोळी चावत नव्हते. इतरांनी सुद्धा या आनंदाची अनुभूती घ्यावी म्हणून ती इतरांना प्रवृत्त करत होती. रिचर्डला मोह अनावर झाला आणि त्यानंही कोणी नसलेलं बघून कोळी चावून घेतला. दुसऱ्या दिवशी जेव्हा राजीव खोलीत होता तेव्हा तिथं येऊन रिचर्डनं परत कोळ्याला हातात घेतलं आणि त्याच्या तोंडाशी बोट नेलं. राजीवला ते बघताच काय झालं हे त्याच्या लक्षात आलं. एकाच दंशात दोघांनाही दंशाचं व्यसन लागलं होतं. ताबडतोब राजीवनं मॅटच्या निदर्शनाला ही गोष्ट आणून दिली. कॅमेऱ्यावरचं रेकॉर्डिंग बघून दोघांची खात्री पटली. लगेच चक्र हलवली गेली. रिबेका आणि रिचर्डला केंद्रात येण्यापासून मज्जाव केला गेला. त्यांच्या या वागण्यानं मात्र अख्खा प्रोजेक्टच धोक्यात आला होता. रिबेका आणि रिचर्ड दोघांना तात्पुरतं केंद्रातून बाहेर हलवलं गेलं. जास्त गाजावाजा झाला असता तर अनावश्यक अपप्रचाराला तोंड द्यावं लागलं असतं. त्यामुळे दोघांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यावर प्रकरण मिटवलं गेलं. राजीवला खरा धक्का बसला जेव्हा केंद्राबाहेरही अशा व्यसनी लोकांची माहिती बाहेर आली. केंद्राबाहेर जाण्यापूर्वी रिबेकानं काही पिलं आपल्या अंतर्वस्त्रात लपवून आपल्याबरोबर नेली होती. कपड्यात लपवलेली ही पिलं सुरक्षा रक्षकांच्या नजरेतून सुटली होती. लवकरच ती मोठी झाली आणि त्यांनी प्रजनन सुरू केलं. आता नेमके किती कोळे बाहेर आहेत हे समजणं अशक्य होतं. रिबेका आणि रिचर्ड मात्र नियमित दंश करून घेत होते. माणसांना चावून झाल्यावर कोळी बेडकांवरही ताव मारत होते. एकदा एका माणसाला दंश केला की 8 दिवस कुठलाही कोळी त्या माणसाला परत दंश करत नव्हता. जणू प्यायलेलं रक्त भरून येईपर्यंत ते वाट बघायचे. पण या काळात ज्याला चावले असतील तो माणूस इतरांना कोळ्याकडून डसवून घ्यायला प्रवृत्त करायचा. अधिकाधिक माणसं कोळ्यांच्या व्यसनात गुरफटत होती. कोळ्यांचा फायदा होईल असे वागत होती आणि हळूहळू या सर्वांची मानसिक शक्ती आणि प्रतिकार शक्ती कमी कमी होत होती. संपूर्ण चेतासंस्था कोळ्यांच्या विषानं नष्ट व्हायला लागली होती. 3-4 महिन्यात व्यसनी माणूस सुमारे 10-12 वेळा तरी दंश करून घ्यायचा आणि तोपर्यंत एका लोळा गोळा झालेल्या शरीरात त्याचं रूपांतर व्हायचं. संपूर्ण मेंदू आपल्या जाणीवा घालवून बसायचा आणि असा माणूस मग कुठल्याशा साध्याशा आजारालाही बळी पडायचा. त्याची सगळी प्रतिकार शक्तीच नष्ट झालेली असायची. राजीव आणि मॅट काय करायचं न कळून हतबुद्ध होऊन गेले होते. कोळ्यांच्या दंशाचं व्यसन लवकरच मोठी बातमी झाली. जगभरातली सरकारं नेहमीप्रमाणे उशिरा जागी झाली आणि कोळ्यांच्या नाशाची उपाययोजना शोधायच्या कामाला लागली. पण सगळ्यांच्या पदरी एक निराशेचा धक्का पडला. कोळी मरत नव्हते, वाढतच होते. उल्केतून येताना प्रचंड तापमान आणि दाबाला ते सामोरे गेले होते. आगीचा त्यांच्यावर परिणाम होत नव्हता. ते कोळपून गेल्यासारखे वाटायचे, पण 3 दिवसात परत जिवंत व्हायचे. त्यांचा एखादा पाय तोडला तरी तो काही दिवसात परत उगवायचा. 12च्या 12 पाय तोडले तरी ते पुन्हा उगवायचे. त्यांना ठेचून मारणं सोपं नव्हतं. सहजासहजी ते ठेचले जात नसत. शरीराचा संपूर्ण चेंदा मेंदा होईल इतकं ठेचलं तरच ते नष्ट होत. पण प्रत्येक कोळी जगभरातून वेचून काढून असा ठेचणं अशक्य होतं. त्यांची वीण खूप जास्त होती. 5ही खंडात ते पसरू लागले. शेवटी कधी नव्हे ते नवल घडलं. अमेरिका, रशिया, चीन, भारत, जपान, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या 10ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी मिळून एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. एका समितीची स्थापना केली गेली जी केवळ या कोळ्यांवर उपाययोजना शोधणार होती. सर्व देशातले जीवशास्त्रज्ञ त्यात होते. प्रत्येक देशातला एक तज्ज्ञ. फक्त भारतातून जरी इतक्या उच्च दर्जाचा तज्ज्ञ मानला जात नसला तरी राजीवला त्या कमिटीत घेण्यात आलं, कारण त्याचा इतका त्या कोळ्यांशी कोणाचाच परिचय नव्हता. वेळ न दवडता समितीची पहिली ऑनलाईन मीटिंग भरली. त्यात राजीवनं सुरुवातीपासून कोळी पृथ्वीवर कसे आले आणि कसे पसरले याबद्दल माहिती दिली. या कोळ्यांच्या दंशामुळे काही महिन्यात माणूस कसा मानसिक शक्ती गमावून बसतोय आणि साध्या सर्दी तापासारख्या आजारांना बळी पडतोय हे सुद्धा सांगितलं. कोळ्यांचा नाश कसा अवघड होतोय हेही सांगितलं. त्याचं बोलणं संपलं आणि सगळेच विचारात पडले. न भूतो न भविष्यती असा हल्ला मानव जातीवर झाला होता. त्यातल्या त्यात बरं म्हणजे कोळी अजून तरी माणसांवर स्वतःहून हल्ला करत नव्हते. बेडकांवर मात्र ते हल्ला करायचे.
पण अजाणता जरी माणसाचं हाताचं किंवा पायाचं बोट त्यांना मिळालं की रक्तपान सुरू व्हायचं आणि एकदा दंश झाला की माणूस त्या व्यसनात गुरफटलाच. लवकरच लाखांनी लोक स्पेस स्पायडरच्या व्यसनात गुरफटले गेले. जगात त्यांची लोकप्रियता वाढत होती. ज्यांना त्यातल्या धोक्याची जाणीव होती ते स्पायडर्सच्या विरुद्ध रान उठवत होते, पण काहीही उपयोग होत नव्हता. एकदा ज्याला स्पायडरनी दंश केला असेल त्याला त्या दंशाची चटक लागत होती आणि माणूस लोळा गोळा होऊन मरेपर्यंत त्याला सुटता येत नव्हतं. या व्यसनात गुरफटलेला एकही माणूस त्यातून सुटल्याची नोंद नव्हती. सुरुवातीला समाज प्रबोधन वगैरे करण्याचा प्रयत्न झाला, पण तो अयशस्वी ठरल्यावर सरकारी चाकं करकरत हलू लागली. स्पायडर जवळ बाळगणं हा अंमली पदार्थ बाळगण्या इतकाच गंभीर गुन्हा ठरला. सौदी अरेबियासारख्या देशांनी त्याच्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षाही जाहीर केली. पण आता स्पायडर्स मुक्तपणे फिरू लागले होते. कोणी जवळ बाळगायची त्यांना गरज उरलेली नव्हती. व्यसनी माणसांना बंद कोठडीत ठेवायचे प्रयत्न झाले. अस्वस्थ झालेले रुग्ण अतिशय हिंसक होत. अगदी त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीपासून सर्वांवर हल्ले करत. एक दंश झाल्यापासून 10-12 दिवसात जर त्यांना पुन्हा दंश करून घेता आला नाही तर ते भिंतीवर डोकं आपटीत, मिळेल त्या वस्तूवर हातपाय मारून स्वतःला जखमी करून घेत, अगदी शुद्ध हरपेपर्यंत. शुद्धीवर आले की पुन्हा ये रे माझ्या मागल्या. 2-2 महिने कोठडीत ठेवूनही कुठल्याही प्रकारची व्यसनमुक्ती होताना दिसत नव्हती. बाहेर येताच स्पायडर्सना शोधायला लागायचे. दारू, ड्रग्ज, इतर व्यसनं मागे पडायला लागली होती. जगात पहिल्यांदाच सरकार, ड्रग माफिया आणि विचारवंत सगळ्यांचा एक सामायिक शत्रू पुढे आला होता आणि सर्वांनाच त्याच्यापासून मुक्ती हवी होती. पण हा शत्रू साधा सुद्धा नव्हता. कोणीही ओळखायच्या आत त्यानं जगभर हातपाय पसरले होते. कोळ्यांना कसं मारायचं हा प्रश्न होताच. एक गोष्ट निश्चित होती, एकेका कोळ्याला मारणं हा व्यवहार्य पर्याय नव्हताच. काय करायचं? कमिटीची ऑनलाईन बैठक बसली. गमतीची गोष्ट म्हणजे कोलंबियाचा ड्रग किंग कार्लोस इमॅन्युएल यांनी उपाय शोधणाऱ्याला $1,000,000चं बक्षीस जाहीर केलं होतं. त्यानं पत्रकार परिषद करून हे जाहीर केलं. करणारच त्याच्या ड्रग व्यवसायाला फटका बसायला लागला होता. सगळेच मनमुराद हसले. लवकरच मूळ विषयाकडे गाडी वळली. उपाय असा हवा होता ज्यानं निसर्गाला धोका पोहोचणार नाही, फक्त स्पेस स्पायडर्सच मरतील. टिम थॉर्न्टन म्हणाला, आपल्याला बायोकेमिकल किंवा जेनेटिक उपाय शोधावा लागेल. अमेरिकेतील लॅबोरेटरीज लवकरच तो शोधू शकतील. कॅनेडियन जेमी कॅरोट आणि ब्रिटिश थॉमस चॅडविक यांनी त्याला दुजोरा दिला. दिमित्री अलेक्झांड्रोविचनं लगेच त्याला विरोध केला. अमेरिकेचा उपाय म्हणजे निसर्गाचा सत्यानाश, हे त्याचं म्हणणं होतं. रिकी सेकीने वेगळा विचार करत होती. ती म्हणाली, लेमिंग हा एक उंदरासारखा प्राणी आहे. या प्राण्याचं वैशिष्ट्य हे की त्याची संख्या प्रचंड वाढली की एक दिवस मोठ्या प्रमाणावर लेमिंग बाहेर पडतात आणि उंच कड्यांवरून स्वतःला झोकून देऊन जीव देतात किंवा पाण्यात बुडून मारतात. लेमिंग मधले आत्महत्येला प्रवृत्त करणारे जीन्स जर आपण वेगळे करून या कोळ्यांमध्ये टोचले तर कदाचित उपयोग होईल. चीनी पेंग झिंगला हे मान्य नव्हतं. एक तर उंचावरून पडून किंवा बुडून कोळी मरत नव्हते. दुसरं म्हणजे लेमिंग हा सस्तन प्राणी, त्याचे जीन्स कोळ्यामध्ये कितपत काम करतील हा प्रश्न होताच. त्यात भर म्हणजे लेमिंगची प्रजनन क्षमता प्रचंड असते. कोळ्यांची आधीच उपज जास्त आहे. या उपायाने ती आणखी वाढली तर? त्यातल्या त्यात वुल्फगँग वेड्रिकने सुचवलेला एक उपाय कमिटीला जरा महत्वाचा वाटला. त्यावर विचार मंथनही झालं. फ्रेंच गायनामध्ये निओ कॅपिटर्मस ताराकुवा या जातीची वाळवी असते. जर कोणी वारुळात शिरण्याचा प्रयत्न केला तर यातले काही कीटक शत्रू ज्या भोकातून शिरत असेल त्या भोकाजवळ जातात आणि स्वतःच्या शरीराचा स्फोट घडवून आणतात. त्यात ते मरतात, पण त्यांचे अवशेष एका चिकट द्रवाच्या स्वरूपात त्या भोकाला झाकून टाकतात आणि शत्रूला प्रतिबंध होतो. या वाळवीतले स्वतःचा स्फोट घडवून आणण्याचे जीन्स जर कोळ्यांमध्ये घालता आले तर कदाचित कोळ्यांची संख्या कमी होईल. वाळवी आणि कोळी यात लेमिंग आणि कोळी इतकं फरकही नाहीये, त्यामुळे कदाचित हे शक्य होईल असं त्याचं म्हणणं होतं. कमिटीनं यावर चर्चा केली, पण प्रमुख 2 अडचणी होत्या. पहिलं म्हणजे हा जीन कोळ्यामध्ये घालणार कसा. दुसरं म्हणजे जिवंत असलेल्या कोळ्यात जरी हा जीन घातला तरी असे अनेक कोळी आहेत ज्यांच्यात तो पोचणार नाही. त्यांची प्रजा काही ह्यांनी मरणार नाही आणि जर स्फोटानं त्यांचा पुरा चेंदामेंदा झाला नाही तर तो कोळी पुन्हा पुनरुज्जीवित होणार, कारण कोळ्यांचे तुटलेले अवयव परत परत वाढत होते. नेमका कुठलाही निर्णय न घेता कमिटीची मीटिंग समाप्त झाली. विचार करून पुन्हा 11 मे रोजी मीटिंग ठेवायची असं ठरलं. मीटिंगच्या वेळेबद्दल काही लोक नाखुश होते.
काही ना अपरात्री उठून मिटिंगला बसायला लागायचं. पण जगातून निरनिराळ्या ठिकाणाहून एकाच वेळी वैज्ञानिक मीटिंगला येत असल्यामुळं ते टाळणं तर शक्य नव्हते. राजीव जरा कंटाळूनच लॅबमध्ये आला. त्याच्यासमोर एक वेगळाच रिपोर्ट येऊन पडला होता. नेहमीच्या 12 पायांच्या कोळ्याऐवजी काही ठिकाणी 18 ते 20 पाय असलेले कोळी आढळले होते. त्यातले 2 जिवंत कोळी लॅबोरेटरीत आणले गेले होते. म्हणजे रिपोर्ट तर खरा होता. सत्य असत्याबद्दल शंका नव्हती. पण आता हे कशामुळे होतंय? मॅटचं म्हणणं कोळ्यांच्यात काहीतरी जेनेटिक म्युटेशन होतंय. म्हणजे गुणसूत्रात परिवर्तन होतंय. पण हे राजीवला पटत नव्हतं. त्याने ते कोळी बघितले. त्याला ते जिवंत असल्याचं जेमतेम जाणवत होतं. अगदी मरगळल्यासारखे दिसत होते. 12 पायांच्या कोळ्या इतके ते हालचाल करत नव्हते असं राजीवला वाटलं. त्यांच्या 12 पायांची वाढ बरीचशी झालेली दिसत होती. त्यात नियमितपणा कमी होता. पण बाकीचे पाय अर्धवट वाढीचे होते. त्यांचा चालण्यासाठी तर उपयोग नव्हताच. अडगळच झाली असती. पोलिओसारखा काय आजार असावा का? राजीवला प्रश्न पडला. पण उत्तर मिळायला मार्ग नव्हता. विचार करून त्याचं डोकं बडबडायला लागलं. त्यानं सरळ आठवडाभर या सगळ्यापासून ब्रेक घ्यायचं ठरवलं. त्याची बहीण शिकागोला राहायची. त्यानं सरळ रजा टाकून शिकागोला जावं असा विचार केला. जा, तुला गरज आहे सुट्टीची, मॅट म्हणाला. आल्या दिवसापासून तू सतत कामात आहेस. आज 3 मे पासून 10 मे पर्यंत रजा मंजूर करतोय तुझी. 11ला मात्र ये बरं का, मीटिंग आहे आपली. त्याला होकार देत राजीव निघाला. आता 4:30 वाजले होते. 5 वाजता एक शटल लॅबोरेटरीतून शहरात जायचं. ते घ्यायचा त्याचा बेत होता. दुसरी काही प्रवासाची सोयही नव्हती. संध्याकाळी 7ची फ्लाईट मिळाली असती तर तो रात्रीच्या जेवणासाठी बहिणीकडे पोहोचला असता. रचनाकडे पोहोचायला थोडा उशीरच झाला. ती आणि तिचा नवरा प्रतीक राजीवची वाटच बघत होते. त्याचा भाचा अर्चित 9 वर्षाचा होता. आवडता मामा येणार म्हणून तो पण वाट बघत होता. सबंध आठवडा त्याला मामा मिळणार होता. तिघं जेवायला बसले. अर्चितचं जेवण झालं होतं. पण तो मामाच्या भोवती घुटमळत होता. सतत त्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचा प्रयत्न करत होता. शेवटी रचनानं त्याला सांगितलं, अर्चित, तू बाहेर जाऊन टीव्ही बघ जा. मामाचं जेवण झालं की मामा येईलच बाहेर. थोडं नाखुशीनच अर्चित बाहेर गेला. जेवण आटपून राजीव बाहेर आला तर अर्चित नॅशनल जिओग्राफिक लावून बसला होता. आपण जाऊ तिथे प्राणी काय आपली पाठ सोडत नाहीत, राजीवच्या डोक्यात विचार आला. मामाला पाहताच अर्चित त्याला येऊन बिलगला. त्यानं टीव्ही बंद करायला रिमोट उचलला आणि राजीवचं लक्ष टीव्हीकडे गेलं. थांब 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 म्हणत त्यानं तो कार्यक्रम बघायला सुरुवात केली. आपल्याशी बोलण्याऐवजी मामा टीव्ही मध्ये घडून गेलेला पाहून अर्चित फुरंगटून बसला. पण एकीकडे त्याला जवळ ओढत राजीवनं त्याला थोपटलं. पाचच मिनिटं बघू दे ना बेटा, शाणा ना तू. टीव्हीवरची नजर न काढता राजीव म्हणाला. मध्येच आपला फोन काढून राजीवनं त्याच्यावर काहीतरी टाईप केलं. ते वाचून तो स्वतःशीच हसला. त्याचा चेहरा एकदम फुलला. एक टाळी वाजवून तो म्हणाला, अर्चित, पुन्हा येईन तेव्हा तुला मस्त बक्षीस आणीन. काय हवंय? रात्री अर्चित मामाला सोडतच नव्हता. फक्त संधी साधून आपण उद्या सकाळीच परत जात असल्याचं राजीवनं अर्चितच्या नकळत रचनाला सांगितलं. का रे, आठवड्यावर राहणार होतास ना? तिनं विचारलं. हो, पण ज्या कोड्याला कंटाळून मी सुट्टी घेतली ते सोडवलंय तुझ्या मुलानं. जास्त नाही सांगता येणार, पण काहीतरी मार्ग निघाला असेल असं वाटतंय मला. सकाळी पहिली फ्लाईट पकडून राजीव परत निघाला. सकाळी 8:30ला शहरातून सेंटरला जाणारं शटल कसं बसं धावत धावत त्यांनी पकडलं. दोन्ही गेटवरचे सुरक्षेचे सोपस्कार आटपून राजीव जेव्हा लॅबोरेटरीत पोहोचला तेव्हा इतर लोक अजून ब्रेकफास्ट आटपत होते. राजीवनं परत ताबडतोब त्या कोळ्यांवर आपला मोर्चा वळवला. प्रत्येक गोष्ट त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवीत होती. इतक्यात मॅट आलाच. राजीवला बघून त्याला धक्काच बसला. अरे, तू काल शिकागोला ना जाणार होतास? गेलो आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर घेऊन परत आलो. मॅटच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून राजीव हसला. सांगतो ऐक, थोडं गुंतागुंतीच आहे, पण रिबेरोइयाच्या आयुष्यापेक्षा कमी गुंतागुंतीचं. कोणाच्या? मॅटने विचारला. रिबेरोइया होंडाट्रे, राजीव म्हणाला. रिबेरोइया हा एक फ्लॅटवर्म, चपटा कृमी, जनतासारखा एक परावलंबी प्राणी, आणि तोच आपल्याला कोळ्यांना मारायला कदाचित मदत करू शकेल. ती कशी? मॅटनं विचारलं. हा प्राणी त्याचं जीवनचक्र 3 वेगवेगळ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये घालवतो. अगदी सुरुवातीला याची पिल्लं गोगलगाईच्या शरीरात वाढतात. गोगलगाईचं शरीर ते आतून खात असतात. गोगलगाय मेली की पिल्लं तिच्या शरीरातून बाहेर पडतात आणि बेडकाच्या पिल्लांच्या शरीरात जातात. गोगलगाय आणि बेडकाची पिल्लं हे दोघं पाण्यात असल्यामुळं त्यांना सहज हा दुसरा यजमान मिळतो. त्यांचा तिसरा होस्ट म्हणजे बगळा. बगळ्यानं बेडकाला खाल्लं की हा कृमी बगळ्याच्या आतड्यात जातो आणि आपलं उरलेलं आयुष्य तिथे घालवतो. हा कृमी बगळ्याच्याच आतड्यामध्ये अंडी घालतो.
त्यांनी अंडी घातली की ती अंडी बगळ्याच्या विष्ठेतून बाहेर पडतात आणि त्यातून पिलं बाहेर आली की ती गोगलगाय शोधतात. हुश, मॅट म्हणाला. संपलं का? नाही, राजीव हसत होता. खरी गंमत आहे बेडूक ते बगळा या प्रवासात. बगळा जोवर बेडकाला खात नाही तोवर रिबेरोइयाचं आयुष्यचक्र पूर्ण होत नाही. त्यामुळे रिबेरोइया एक वेगळीच करामत करतो. त्या बेडकाच्या पिल्लांना रिबेरोइयामुळे जास्तीचे पाय फुटतात. असलेल्या पायाच्या सांध्यातून हे नवीन पाय उगवतात. त्यामुळं बेडकाच्या हालचाली कमी व्हायला लागतात, मंदावतात. नव्या सांध्यातून उगवलेल्या पायाची त्याला अडचण होते. मग तो सहज बगळ्याचं भक्ष्य बनतो. अच्छा, इथे काय संबंध? मॅट अजून बुचकळ्यातच होता. अरे, माझ्या अंदाजाप्रमाणे कोळ्यांनी ते बेडूक खाल्लेत. रिबेरोयामुळे त्यांनाही जास्तीचे पाय फुटलेत. त्यांना हालचाल करता येत नाहीये. लवकरच उरली सुरली हालचाल बंद होईल. ते स्वतःचं पोट भरू शकणार नाहीत. ते उपासमारीनं भरतील. आणि ह्या उपासमारीनं मरणं हाच त्यांच्या मारण्याचा एक उपाय आहे. बेडकाचे पाय तो वाढत असतानाच फक्त उगवतात. पण ह्या कोळ्यांना तुटलेले अवयव पुन्हा उगवतात. कदाचित पायही उगवतील. राजीवनं स्पष्ट केला. वाव, ग्रेट आयडिया, मॅट ओरडला. लगेच त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू झाले. 11 तारखेला मीटिंग झाली तोवर रिबेरो यानं ग्रासलेले बेडूक इतर कोळ्यांना भरवून प्रयोग सुरू झाला होता. या कोळ्यांच्या हालचाली मंदावायला सुरुवात झाल्याची जाणीव होत होती. काही दिवसातच उत्तर मिळेल अशी आशा दिसायला लागली. काय झालंय हे राजीवनं सांगितल्यावर टाळ्यांचा जगभरातूनच वर्षाव झाला. कारण सायंटिस्ट सगळे जगभरातून होते की नाही. स्पष्ट निकाल मिळाले की पुन्हा मीटिंग घ्यायची हे ठरवून सर्वजण पांगले. पुढच्या 8-10 दिवसातच प्रयोगशाळेतल्या बेडकांना जास्तीचे पाय फुटले होते. आधी आणलेले दोन्ही कोळी उपासमारीनं मेले होते. काही खाण्या इतकी हालचालही त्यांना जमत नव्हती. प्रजनन त्यांना शक्य नव्हतं. त्यांचं संपूर्ण आयुष्य रिबेरोइयानं संपवून टाकलं होतं. गोगलगाय, बेडूक आणि बगळा वगळता इतर कुठल्याही प्राण्याच्या शरीरात रिबेरोइया वाढत नव्हते. पण बगळे कोळ्यांना खात नव्हते. त्यामुळे कोळ्यांच्या शरीरात गेलेला रिबेरोइया कोळी मेला की उपासमारीनं मरून जात होते. पुढची मीटिंग 21 तारखेला झाली. यात सर्वांचं एकमत झालं. जिथे जिथे कोळी पोहोचलेत अशा ठिकाणी रिबेरोइयानी ग्रासलेले गोगलगाई आणि बेडूक पसरवावेत. अंतराळातून आलेल्या स्पेस स्पायडर्सना शेवटी मात देण्यात आली होती. 31 मे सर्व तज्ज्ञांना परत संपर्क केला गेला. मॅटनं बोलायला सुरुवात केली. सॉरी लेडीज अँड जेंटलमन, तुम्हाला परत बोलवायला लागलंय. आपण स्पेस स्पायडर्सवर केलेला उपाय लागू पडलाय अशी स्पष्ट लक्षणं आहेत. स्पेस स्पायडर्स मोठ्या प्रमाणात रिबेरोइयाच्या हल्ल्याला बळी पडत आहेत. आपली वाटचाल त्यांच्यावर विजय मिळवण्याच्या दिशेनं होत आहे हे निश्चित दिसतंय. पण मला काही वेगळं सांगायचं होतं म्हणून तुम्हाला परत त्रास दिला. रोज ज्या काही उल्का पृथ्वीवर पडतात त्याच्यापैकी साधारण 2 ते 3 उल्का जमिनीवर पडतात आणि बाकीच्या वातावरणात जळून तरी जातात किंवा समुद्रात पडतात. पूर्ण डिटेल्स असून हातात आलेले नसले तरी गेल्या 24 तासात सर्व खंडात मिळून किमान 20 उल्का पडल्याची बातमी आहे. तर तयारीत राहा. गोष्ट संपली. कशी वाटली कळवाच. चॅनेलला सबस्क्राईब नसलं केलं सबस्क्राईब करा. खूप छान छान कथा मी इथे घालणार आहे. त्यातले बहुतेक सगळ्या मी स्वतः लिहिलेल्या असतील. ऐकत राहा माझं YouTube चॅनेल कथा किमया. धन्यवाद.